ज्योती मल्होत्राच्या चौकशीमधनं धक्कादायक माहिती समोर आली आहे। पाकिस्तानला भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पोहोचवली। दरम्यान या प्रकरणामध्ये ज्योती अटकेत असून तिला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान ज्योतीनं केलेल्या हेरगिरी प्रकरणाची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे। पाहूयात। यूट्यूबर ज्योती मल्होत्राला पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणात अटक करण्यात आली। दरम्यान तिच्या चौकशीतून आता धक्कादायक माहिती समोर आली। ज्योतीनं पाकिस्तानच्या ISI कडून पैसे घेतल्याची माहिती समोर आली। गेल्या 2 वर्षात ज्योतीनं 3 वेळा पाकिस्तानचा दौराही केला। दरम्यान या दौऱ्यात तिनं ISIच्या अधिकाऱ्यांची भेट घेतली होती। तसंच या अधिकाऱ्यांनी तिची चांगलीच खातिरदारी केली होती। ज्योती मल्होत्रा ISI कडून पैसे घेत होती। पाक दूतावासात ज्योती पाहुणी म्हणून गेली होती। ज्योतीची पाकिस्तानात फिरण्याची व्यवस्था ISIनंच केली होती। हेरगिरीच्या बदल्यात ज्योतीला पैसे मिळत असल्याची माहिती आहे। पाकिस्तानी नेत्यांसोबत ज्योतीचे अनेक व्हिडिओ आहेत। ISI एजंट अली आणि शाहिदला सुद्धा ज्योती भेटली होती। शाहिदचा नंबर जट रंधावा नावानं ज्योतीनं सेव्ह केला होता। भारताविरोधी माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा तिच्यावर आरोप आहे। ज्योती पाकिस्तानी उच्चायुक्त दानिशच्या देखील संपर्कात होती। दानिशनं ज्योतीला पाकिस्तानचा व्हिसा देखील दिला होता। ये देखिए कि अभी जो ये ऑपरेशन सिंदूर हुआ और जो पहलगाम का एक जो हमारा इतना बड़ा इंसिडेंट हुआ, उसके बाद जो स्थिति बनी उसमें इस तरीके के लोग इनसे जो एक तरह से कहें एक्सपोज हुए हैं। ऐसा नहीं है कि पहले नहीं होंगे, ये तो काम कर ही रहे थे पहले से, पर अब ये लोग पकड़े गए हैं क्योंकि चारों तरफ चौकसी भी बढ़ी है और उस बढ़ी हुई चौकसी का ये नतीजा है कि हमारी जो इंटेलिजेंस एजेंसियां हैं उनके पास बेहतर इंफॉर्मेशन भी आई है और ये जो युद्ध का माहौल बना इसमें इन लोगों की भी गतिविधियां कुछ बढ़ी तो उसमें ये पकड़े गए। देखिए उनके ऊपर कार्रवाई हो रही है। अगर कोई भी इस प्रकार का तथ्य मिलता है उसके खिलाफ सख्त कार्रवाई होगी। ज्योती आणि दानिश भारतात राहून पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होते। त्यामुळे भारतानं दानिशला पर्सोना नॉन ग्रॅटा म्हणून घोषित केलं होतं। म्हणजे 24 तासात त्याला भारत सोडण्याचे आदेश 13 मे रोजी देण्यात आले होते। मात्र त्याच्या संपर्कात असलेल्या ज्योतीला आता अटक करण्यात आली आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय गुप्तचर यंत्रणा खूप सक्रिय होत्या। याच दरम्यान पोलिसांना एक संदेश ट्रॅप झाला होता। हा संदेश हिसारमधून पाकिस्तानला पाठवला गेला होता। या संदेशाच्या डंपचा पाठपुरावा करत लष्करी गुप्तचर यंत्रणा ज्योती मल्होत्राच्या घरी पोहोचली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिला ताब्यात घेतलं। मेरे से पुलिस वालों की कोई बात हुई नहीं है ना। कल लड़की से बात हुई, कुछ भी नहीं बोला। पापा वकील करना पड़ेगा और कुछ बात नहीं हुई। नहीं, वकील तो करना पड़ेगा, लेकिन ये बताया कि मुझे किस वजह से गिरफ्तार किया है या उसके ऊपर जो आरोप लगाए हैं पुलिस ने वो झूठे हैं सही हैं, कुछ बताया आपने? कितनी देर बात हुई थी आपकी? कहाँ पे? मेरी तो 5-7 मिनट बात हुई है। 5 मिनट बात ही को नहीं हुई वहाँ तो। बस वकील इतनी बात हुई, वकील करना है, बाकी कुछ नहीं बात हुई। यूट्यूबर गुप्तहेर ज्योती मल्होत्राचा नवा व्हिडिओ समोर आला। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरचा हा व्हिडिओ। या हल्ल्यानंतर ज्योती मल्होत्राने या घटनेसाठी पर्यटकांनाच दोषी ठरवलं होतं। तसंच पहलगाम हल्ल्याच्या आधी ज्योती पहलगाममध्ये गेल्याची देखील माहिती आहे। इसमें गवर्नमेंट की ही नहीं बट हर उस नागरिक की रिस्पॉन्सिबिलिटी है जो घूमने जाता है, जो जिसको वॉचफुल होना चाहिए। सिक्योरिटी मैं जानती हूँ कि कश्मीर में हर जर्रे जर्रे पर चप्पे चप्पे पे सिक्योरिटी होती है। इतने आर्मी के इतनी पुलिस के फोर्स होती है वहाँ पे। फिर भी अगर ये चीज़ हुई है तो कहीं ना कहीं हम भी कसूरवार हैं, हम भी दोषी हैं, क्योंकि ऑफ कोर्स ये चीज़ जो है वो हमारी बिना नॉट मतलब वॉचफुल नहीं थे हम, जिसकी वजह से ये चीज हुई। यूट्यूबर ज्योती मल्होत्राचा आता चीन कनेक्शन सुद्धा समोर आले। पाकिस्तान नंतर ज्योती चीनमध्ये गेल्याची माहिती तपासातून समोर आली आहे। ज्योतीला चीनमध्ये VIP ट्रीटमेंट आणि सुरक्षा देण्यात आली होती। चीनी अधिकाऱ्याच्या भेटीनंतर ज्योती तपास यंत्रणांच्या रडारवर आली। दरम्यान ज्योती बांगलादेश, भूतान, थायलंडमध्ये सुद्धा जाऊन आली। परदेशी गुप्तचर यंत्रणांसाठी ही खूप चांगली गोष्ट आहे आणि त्यामुळे ज्या गोष्टी आतापर्यंत वरकरणी वाटत होत्या की हे सगळे पर्यटनाच्या विषयीचे व्हिडिओ आहेत, त्याच्या आडून कोण कशा प्रकारचा अजेंडा चालवत होता याच्यामध्ये ज्योती मल्होत्राला एक बेट म्हणून वापर करून घेतला गेला का ती स्वतःहून याच्यामध्ये सहभागी झाली होती, हे तपशीलही
येणं अपेक्षित आहे, पण हे तपशील निश्चितच धक्कादायक आहे. पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या प्रकरणात ज्योती मल्होत्रासह इतर 4 जणांना अटक करण्यात आली. देवेंद्र सिंग नावाच्या एका तरुणाला देखील अटक करण्यात आली. देवेंद्र सिंग हा पटियालामध्ये शिक्षण घेत होता. 2024 मध्ये काही मित्रांसह देवेंद्र सिंग पाकिस्तानमध्ये गेला होता. दरम्यान पाकिस्तानात तो पाक गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात आल्याची माहिती आहे. गुप्तचर यंत्रणेनं त्याच्या राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था केली होती. अरमान नावाच्या एका तरुणाला देखील अटक करण्यात आली. अरमान हा 6 महिन्यांपूर्वी दानिशच्या संपर्कात आला होता. अरमानला पैसे आणि काही सिम कार्ड दानिशनं दिले होते. दानिशकडून पैसे घेऊन अरमान दुसऱ्या हेरांना पैसे पोहोचवत होता. गजाला नावाच्या एका 32 वर्षीय मुस्लिम महिलेला देखील अटक करण्यात आली. पाकिस्तानचा व्हिसा मिळवण्यासाठी गजाला दानिशला 4 महिन्यांपूर्वी भेटली होती. दानिशनं तिला लग्नाचं आमिष दिलं होतं. दरम्यान गजालाच्या माध्यमातून दानिश त्याच्या हेरांना पैसे पोहोचवत होता. गजालानंतर यामीन मोहम्मद नावाचा युवक देखील दानिशच्या संपर्कात आला होता. यामीन मोहम्मद हा व्हिसा देण्याच्या कामात दानिशची मदत करत होता. भारताची संवेदनशील माहिती ज्योतीनं पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. भारताशी गद्दारी करत ज्योतीनं पाकड्यांना मदत केली. त्यामुळे तिच्या विरोधात देशभरातून संताप व्यक्त केला जातो. तसंच तिच्यावर कठोर कारवाईची मागणी देखील होतीये. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.